जसं मी ओपनिंगला म्हटलं सुरुवातीला की एक चळवळ आहे महिलांसाठी म्हणून निर्माण झालेली एक चळवळ. मला असं वाटतं का हा विचारच फार मोठा होता. 111 वर्ष जुनं हे विद्यापीठ आहे. म्हणजे त्या काळामध्ये महिलांच्या अपलिफ्टमेंटसाठी म्हणून एक छोटेखानी जी चळवळ सुरू झाली तिचं अशा इतक्या मोठ्या प्रमाणावर आणि इतकं दीर्घकाळ एक सुंदर असं स्वरूप त्याला प्राप्त झालं आणि खास करून तुमच्या कार्यकाळामध्ये त्याला एक वेगळं म्हणजे एका वेगळ्या आयामापर्यंत तुम्ही त्याला घेऊन गेलेला आहात. हे खरंच म्हणजे हे काही जे निर्णय होते ते घेणं किती चॅलेंजिंग होतं आणि ते पूर्णत्वास नेताना काय काय स्वप्न पाहिलेली. म्हणजे मी आवर्जून उल्लेख करू इच्छिते की आपल्याला सगळ्यांनाच कल्पना आहे SNDTचं एक सुंदरशी अशी इमारत मुंबईमध्ये आहे, पुण्यामध्ये आहे आणि मला असं वाटतं चंद्रपुरामध्ये ताईंच्या कार्यकारामुळे तुमच्या अख्यारीमध्ये तुम्ही ही कन्सेप्ट पुढे घेऊन आलात आणि एक सुंदर असं स्वरूप त्याला प्राप्त झालेलं आपण आता पाहतोय आणि सुंदर वेगळ्या पद्धतीनं कार्यरत होताना चंद्रपुरामध्ये ती युनिव्हर्सिटी आपण बघतोय. तर मुळात चंद्रपुरामध्ये अशी युनिव्हर्सिटी हवी होती किंवा अशा पद्धतीनं आपल्याला घेऊन जाता येऊ शकतं आणि SNDT ही इतकी मोठ्या स्वरूपामध्ये लोकांपर्यंत पोहोचवता येऊ शकते, ही कल्पनाच कशी सुचली? सगळ्यात पहिले तर विद्यापीठाचा 111 वर्षाचा प्रवासाबद्दल आपण उल्लेख केला. महर्षी धोंड केशव कर्वे ह्या व्यक्तीने, ह्या मोठ्या व्यक्तीने त्यांनी जे स्वप्न पाहिलं ते उतरवलं, त्यांनी पूर्ण अंगीकारलं. त्यांचं पूर्ण जीवनच महिलांसाठीच होतं. 111 वर्षापूर्वी महिलांचं कसं जीवन असेल, भारतातल्या महिला कशा जगत असतील ह्याचा त्यांना कळव आली आणि त्यांनी संपूर्ण आयुष्य झोकून दिलं. त्यामुळे SNDT महिला विद्यापीठ उभी राहिली. त्याच्या आधी त्यांनी 20 वर्ष कार्य केलं होतं. इतिहासच सांगायचा झाला विद्यापीठाचा तर 1915च्या काँग्रेसमध्ये त्यांना कीनोट स्पीकर म्हणून बोलवलं होतं आणि एक विषय मांडायचा होता. त्याच्या आधी 20 वर्ष त्यांनी पुण्याला आणि हिंगण्याला बालिकाश्रम महिलांचं साठी अनेक उपक्रम केले होते. म्हणजे त्यांचं आयुष्य तिथेच होतं. म्हणजे महिलांबद्दल तुम्ही एवढे कामं करताय तर त्यांच्याचबद्दल बोला. त्यावेळेला त्यांच्या ड्रॉवरमध्ये त्यांना आठवलं की एक ब्रोशर होतं जपानमधल्या महिला विद्यापीठाचं. ते त्यांनी काढलं, वाचलं. मग त्यांच्या मनात जो विचार आला की जर का महिलांना सक्षम करायचं असेल तर शिक्षण हे एकमेव माध्यम आहे आणि त्या माध्यमातून शिक्षण देण्यासाठी उच्च शिक्षणाची दारं महिलांसाठी उघडी करण्याकरता त्यांनी एक महिला विद्यापीठ असावं असं आपल्या कीनोट स्पीचमध्ये, बीज वक्तव्यामध्ये काँग्रेसच्या सगळ्या लिडर्सच्या समोर मांडलं आणि 1916 साली विद्यापीठाची स्थापना झाली. मोठं काम होतं, तेच करू जाणे. त्यांच्या हातून ते घडलं आणि आज ते विद्यापीठ इथे उभं आहे. सातत्याने ते पुढे 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 अनेकांचे हातभार लागले आणि मी स्वतःचं भाग्य समजते की मला सुद्धा त्यात थोडं बहुत गेल्या 5 वर्षामध्ये काही करण्याचा योग आला आणि मी ते करू शकले कारण सगळी व्यवस्था तशी उभी होती म्हणून. आणि चंद्रपूरचा हा उल्लेख जो आपण केला तो एक भाग झाला त्याच्यातला. चंद्रपूरला विद्यापीठ असावं, विद्यापीठाचं एक कॅम्पस असावं. ऍक्च्युली मुंबईमध्ये 2 कॅम्पस आहेत. हो, चर्चगेटला जिथे माझं ऑफिस आहे मेन ते एक कॅम्पस आहे आणि त्याच्याशिवाय जुहूला एक कॅम्पस आहे. पुण्यापासून सुरुवात झाली खरं विद्यापीठाची. म्हणजे महर्षींनी जे सुरुवात केली ती पुण्याला सुरुवात केली. पुण्याहून मग मुंबईला आले 1930 सालामध्ये, 30च्या दशकामध्ये आणि मग जुहूचं सुरू झालं 70च्या दशकात आणि श्रीवर्धनला 2010 मध्ये एक कॅम्पस आहे आपलं. तिथे सुद्धा आता छान बिल्डिंग आणि उभी राहिली. मी आल्यानंतर चर्चा सुरू होती. म्हणजे आधी सुद्धा हा विचार आलेला आहे, मलाच पहिल्यांदा आला असं नव्हे. तर मिनिस्ट्रीकडनं आमचे उच्च व तंत्र शिक्षणाचे जे मंत्री आहेत त्यांच्याकडनं पण मान्यता म्हणजे विचारणा झाली आणि मग हे प्रपोजल बनवलं आणि मग पुढचं आपोआप घडत गेलं. तिथे एवढं मोठं कॅम्पस उभं राहिलं. पण ताई याआधी तुम्ही